नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? हे बघा, आज आपण बनवणार आहोत चिकनचे लोणचे. हे पाव किलो चिकन, बोनलेस चिकन आहे. त्यासाठी बघा काय साहित्य लागतं. हळद, मीठ, लसूणची पेस्ट लागते. 2 चमचे लसूणची पेस्ट, मोठा चमचा पेस्ट आहे. हे बघा, तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेलामध्ये आपण हे चिकन व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. चिकन एकदम ड्राय करून घ्यायचं, कारण वर्षभर टिकतं हे लोणचं. बघू शकता तुम्ही. हे बघा, व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं. चिकन व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. त्यासाठी 1 लिंबूचा रस पण लागतो आपल्याला. हे बघू शकता किती असं व्यवस्थित फ्राय झालेलं आहे चिकन. हे बघा, लिंबाचा रस काढून घेतलेला आहे मी. आणि त्याच कढईमध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊयात आपण. बघू शकता 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट आहे. अद्रक लसूणची पेस्ट अशी व्यवस्थित एकदम बारीक गॅसवर, पूर्ण सिम गॅसवर व्यवस्थित लाल होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहे तेलामध्ये. बघू शकता कसे झालेले आहे. याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लाल चटणी पावडर टाकायचं आहे, म्हणजे त्याला कलर छान येतो लोणच्याला. याच्यामध्ये राई जिरासुद्धा तुम्ही टाकू शकता वाटून, पण मला ते आवडत नाही आहे म्हणून मी नाही टाकलं आहे. बघू शकता व्यवस्थित असं झालेलं आहे. मीठ, हळद, गरम मसाला सर्व टाकलेला आहे याच्यामध्ये. हे व्यवस्थित झालेलं आहे. आता याच्यामध्ये टाकूया आपण ते लिंबाचा रस, 1 लिंबूचा रस काढून घेतलेला. हे बघा, व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं. ते लिंबाचं पाणी सुकलं पाहिजे असं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्येच. बघू शकता किती छान झालं. माझ्या तर तोंडाला पाणी येते बघा. आणि वास तर खूपच छान येतो ह्याचा, बघू शकता तुम्ही. आणि याच्यामध्ये परत आपण फ्राय केलेलं चिकन टाकूया. बघू शकता हे सगळं एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं. बघू शकता किती छान दिसतंय आणि चवीला पण एकच नंबर लागत आहे. बघू शकता किती छान लागते. वर्षभर टिकते हे लोणचं. नक्की एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा, कमेंट करा. बघू शकता किती छान झालेलं आहे बघा हे. आणि काचेच्या भरणीतच ठेवायचं आहे, कारण काचेच्या भरणीत ठेवलं तर वर्षभर टिकतं. प्लास्टिकमध्ये ठेवलं तर जास्त दिवस टिकणार नाही. हे बघू शकता. एकदा नक्की तुम्ही ट्राय करा. हे बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट करा. धन्यवाद मंडळी.